सोबत असेल जाणीव. रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी. होऊ द्या जाणीव. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी. नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या भारत आणि भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व निमंत्रित कवींचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. तब्बल 33 वर्षानंतर साताऱ्यातनं 99 अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे. कवींची संख्या सुद्धा एकूण मिळून माझ्या सकट 33 आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळं हा एक दुर्दशर्कर आयोग आहे. आणि अशोक नायगावकर साहेब, हां, मला अशोक काका सांगायला मला आवडेल की ही सगळी मंडळी एका फटक्यात आम्ही येणार आहोत असं आम्हाला सांगून मोकळी झाली. आणि सर्वोत्तम कवीचं पहिलं लक्षण हो म्हणण्याचं असतं, ते त्यांनी पाळल्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. साताऱ्याची ऐतिहासिक भूमी आहे आणि ऐतिहासिक भूमीमध्ये महाराष्ट्राच्या मध्ये सातारा म्हणजे सातदारा सितारा सप्ततारा म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. म्हणून या साताऱ्याच्या भूमीमध्ये तर महाराष्ट्र आमचा कसा आहे, तर महाराष्ट्र म्हणजे दगडाधोंड्यांचा, घनदाट अरण्यांचा, काटाकोट्यांचा, नद्या नाल्यांचा, पर्वतरांगांचा. पण हा महाराष्ट्र म्हणजे क्रांतिवीरांचा, हा सातारा म्हणजे सह्याद्रीच्या मातीमध्ये दडलेला, हा महाराष्ट्र म्हणजे मावळ खोऱ्यातील मावळ्यांना नवचैतन्याचा स्पर्श करून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करणाऱ्या शिवरायाचा, मायभूमीच्या पायातली पोलादी श्रंखला तोडण्यासाठी आपल्या प्राणाचं रक्तदान बलिदान करणाऱ्या इथल्या स्वातंत्र्यवीरांचा हा सातारा जिल्हा आहे. आणि तुम्हा सर्व मंडळींना सांगायला, यशवंतराव चव्हाणांच्या सारख्या राजकारणातल्या आणि साहित्यातल्या राजकारणी माणसानं ज्या आम्हाला साहित्य विचार शिकवला, त्या यशवंतराव चव्हाणांचा हा सातारा जिल्हा आहे. आणि म्हणून या मातीमध्ये तुम्हा मंडळींचं सर्वांचं स्वागत करतो. आणि पंडित नेहरूंनी प्रश्न विचारला महाबळेश्वरला आल्यानंतर की महाबळेश्वरच्या देवळामध्ये फक्त 6च नद्या आहेत, 7वी नदी कुठे गेली? ती होती सरस्वती. आणि ती आता 5 नद्यामध्ये वाहिली. एक सरस्वती कृष्णेच्या पाण्यात वाहिली, लक्ष्मीकांत नदीच्या वाईच्या घाटानं गेली आणि तिथं 29 डिसेंबर 1947 रोजी जन्माला आली. त्या सरस्वती पुत्राचं नाव आहे अशोक नायगावकर. आणि म्हणून 33 अधिक 66 बरोबर 99व्या साहित्य संमेलनामध्ये आज असा अप्रत्यक्ष प्रत्येक कवीनं ठराव करावा की आमचा अशोक नायगावकर नावाचा महान कवी पुढच्या कवी संमेलनामध्ये कधी ना कधी जरा अध्यक्ष व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करून या कार्यक्रमाची सुरुवात अशोक नायगावकर साहेबांच्या कवितेनं सुरुवात करावी. शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला, असं शंकर वैद्यांचं आमचे गुरुस्थानी असलेले त्या शिवप्रभूंना वंदन करतो. आणि त्या इथे मला एक योगायोग सांगायचा माझ्या बाबतीतला, म्हणजे मी जी टिळक कविता गेली अनेक वर्ष म्हणतोय, ती कविता त्या संमेलनाच्या वेळेला लिहून झाली. आणि नंतर ती संबंध अनेक देशामध्ये, अनेक त्रिखंडात, भारतात, बृहन महाराष्ट्रात आणि विदेशामध्ये जिथे जिथे गेली 25-30 वर्ष मी फिरतोय, तिथं त्या टिळक कवितेनं माझ्या याचा कवितेचा संमेलनाची सुरुवात होते कार्यक्रमाची. तर मला खूप, तेव्हा मी अगदी 33 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि शंकर वैद्य त्याचे सूत्रसंचालक करत होते. मला जी आत्ता जे आपण आहोत, तर आत्ताच मराठीचा विषय निघाला, आपण ही सगळी जी आपली मुळाक्षरं आहेत ती विसरत चाललेलो आहोत. त्या मुळाक्षरांनी काय होतं, तर त्याच्या इथं ह वगैरे अशी येताना आपण छोटे छोटे पुठ्ठ्यावरती ते लिहिलेली आहेत. तर मला त्या मुळाक्षरांच्या कवितेनं सुरुवात करावीशी वाटते. मी फार वेळ घेत नाही, मला या सगळ्या कवींना ऐकायचं खरं. मी एकच कविता म्हणतो. तेव्हा कमळाचं तळं घेऊन यायचा, कमळाचं तळं घेऊन यायचा, खचं अगदी खरं वाटत राहायचं, खचं अगदी खरं वाटत राहायचं,
थुई थुई नाचत यायचा मोरासारखा, थुई थुई नाचत यायचा मोरासारखा, आणि पला परत ये म्हणत पारंबीवर झुलत राहावंसं वाटायचं. पला परत ये म्हणत पारंबीवर झुलत राहावंसं वाटायचं. आणि द पसरून जायचा दव पहाटेवर, पसरून जायचा दव पहाटेवर. गची तर गंमतच वाटायची. आणि फला असायचा फावला वेळ, लवकर ये म्हणायचा. वेलीच्या वेलांटीतून लवकर ये म्हणायचा. आणि हळुवार पावलांनी यायचा हलत डुलत. माती बाजूला सारली की केशर पिवळ्या मुळाक्षरांच्या रेषा हलत राहायच्या. तेव्हा आता कुठे भरकटत गेला भलत्याच दिशेने. अला आत ये बस म्हणावंसं वाटत नाही. सकाळी टाकून येतात, तुम्हाला सांगतो. बडबडत राहतो बारमध्ये बका कोंबत. बडबडत राहतो बारमध्ये बका कोंबत. कुडतो आतल्या आत काडी ओढत धुराच्या वलयात. खचं खरं खोटं देवाला ठाऊक खरकट. आणि थरथरतो थडग्यातल्या थडग्यात. पळाला पार सीमेवरून पासपोर्ट घेऊन. फला फरफटत नेलं. फटके दिले. गची गचांडी धरली. मला पडला मार. नुसताच हळहळला. धने तर धसकाच घेतला म्हणे. उचला आता उशीर होईल. उद्याच्याला उठायचंय म्हणाला उगाच उगाळत बसू नका. उद्याच्याला उठायचंय म्हणाला आणि सारी मुळाक्षरे बाराखडी फोडत बसली. धन्यवाद. तर सर्वांना जसं सुरुवातीला पहिल्या आवर्तनामध्ये एकच कविता म्हणायचे, तसं मीही एकच कविता हा नियम पाळतो. कुठलीही प्रस्तावना, मी फक्त शिवप्रभूंचं स्मरण केलं, बाकी कुठलीही प्रस्तावना केली नाही. तेव्हा माझी एक कळकळीची विनंती, कवितेमागचा इतिहास आणि भूगोल कुठलाही न सांगता आपल्या कवितेचं नाव आणि हे व्यवस्थित कवितेला सुरुवात करावी, तरच एवढं मोठ्या नियोजित वेळेमध्ये आपलं संमेलन पार पडू शकेल, अशी मी कळकळीची विनंती करतो. मी 50-55 वर्ष कविता म्हणतोय, सगळीकडे म्हणतोय, तर तेवढं जरा पथ्य पाळा. धन्यवाद. सुनील उबाळे यांना छत्रपती संभाजीनगर पैठण गेटचे माझ्या उलट्या कडीचं घर हा काव्यसंग्रह विविध साहित्य संमेलनामध्ये सहभाग घेऊन नियतकालिकांमध्ये लेख करणारा, पण हाडाचा कामगार असणारा, उत्तम पद्धतीचं घर पेंटिंग करणारा आणि मी अभिमानानं पेंटर असा चित्रकार म्हणून सांगणारा सुनील उबाळे यांना विनंती करतो. नमस्कार, माझं नाव कवी सुनील उबाळे. कवितेच्या आधी एक 4-2 ओळी अशा आहे की माणसांची आदळ असणाऱ्या ठिकाणी सापं फिरकत नाही. माणसांची आदळ असणाऱ्या ठिकाणी सापं फिरकत नाही. सापांची बिळं उद्ध्वस्त करून माणसं राहू लागलीत. कदाचित हेही एक कारण असू शकतं. माणसं विषारी होण्यामागचं कदाचित हेही एक कारण असू शकतं. हां, सरळ कविता आहे की लोक भलेही लपवून ठेवू द्या सोनं टाळेबंद तिजोरीत. म्या खेळत्या वयात भाकरीचे तुकडे लपवून ठेवले होते उद्याची उपासमार टाळण्यासाठी. लोक भलेही लपवून ठेवू द्या सोनं टाळेबंद तिजोरीत. म्या खेळत्या वयात भाकरीचे तुकडे लपवून ठेवले होते उद्याची उपासमार टाळण्यासाठी. ती भाकर पाऱ्यासारखी निष्ठत राहिली आणि मी मोठा होत गेलो तिला पकडता पकडता. ती भाकर पाऱ्यासारखी निष्ठत राहिली आणि मी मोठा होत गेलो तिला पकडता पकडता. तिला पकडता पकडता हसणे रडणे राहून गेले. तिला पकडता पकडता खेळणे कुदणे राहून गेले आणि माझा विश्वास उडून गेलाय. शून्यातून जग घडविणाऱ्या माणसांवरचा माझा विश्वास उडून गेलाय. धन्यवाद.
DK शेख सर. एक हजल सादर करतोय. हजलचं नाव आहे तुझ्यामुळे. असते काय ते प्रेम कळाले तुझ्यामुळे. असते काय ते प्रेम कळाले तुझ्यामुळे. डोक्यावरचे हे केस गळाले तुझ्यामुळे. डोक्यावरचे हे केस गळाले तुझ्यामुळे. तुझ्यामुळे गे तुझ्यामुळे गे तुझ्यामुळे. तुझ्यामुळे गे तुझ्यामुळे गे तुझ्यामुळे. या चेहऱ्यावरचे हास्य पळाले तुझ्यामुळे. असते काय ते प्रेम कळाले तुझ्यामुळे. डोक्यावरचे हे केस गळाले तुझ्यामुळे. पोस्टपेड मोबाईलचे बिल आज मिळाले. पोस्टपेड मोबाईलचे बिल आज मिळाले. लाखाला घर माझे जळाले तुझ्यामुळे. लाखाला घर माझे जळाले तुझ्यामुळे. असते काय ते प्रेम कळाले तुझ्यामुळे. खरे सांगतो पूर्वी कधी मी रडलो नव्हतो. खरे सांगतो पूर्वी कधी मी रडलो नव्हतो. या डोळ्यांचे आभाळ गळाले तुझ्यामुळे. या डोळ्यांचे आभाळ गळाले तुझ्यामुळे. असते काय ते प्रेम कळाले तुझ्यामुळे. घरभर माझ्या ढीग साचला रद्दीचा. घरभर माझ्या ढीग साचला रद्दीचा. हजारावरती कागद मळाले तुझ्यामुळे. हजारावरती कागद मळाले तुझ्यामुळे. असते काय ते प्रेम कळाले तुझ्यामुळे. हे सोंग पाहुनी माझे भुंकू लागली कुत्री. हे सोंग पाहुनी माझे भुंकू लागली कुत्री. हे मजनूचे बक्षीस मिळाले तुझ्यामुळे. हे मजनूचे बक्षीस मिळाले तुझ्यामुळे. असते काय ते प्रेम कळाले तुझ्यामुळे. खडतर असते मने परीक्षा प्रीतीची. खडतर असते मने परीक्षा प्रीतीची. 100% खरे कळाले तुझ्यामुळे. 100% खरे कळाले तुझ्यामुळे. असते काय ते प्रेम कळाले तुझ्यामुळे. शेवटच्या ओळी. माहीत नव्हती मला आजवर मधुशाळा. माहीत नव्हती मला आजवर मधुशाळा. शाळेकडे त्या पाय वळाले तुझ्यामुळे. शाळेकडे त्या पाय वळाले तुझ्यामुळे. डोक्यावरचे हे केस गळाले तुझ्यामुळे. धन्यवाद. अनिता एलमटे. अनिता एलमटे. जर नमस्कार. कविता ठेवते आहे. पूर्वीसारखी आजी आता लावत नाही कडी कुलूप. पूर्वीसारखी आजी आता लावत नाही कडी कुलूप. डाळीडुळींना अन साखर तुपालाही. मोडल्यात तिने कोंड्या घातली एकडी. मोडल्यात तिने कोंड्या घातली एकडी. परंपरेने आलेल्या सासुरवासाला. अशा ती मारत नाही टोला टुमणं. अशा ती मारत नाही टोला टुमणं. लेकी सुनांच्या कापलेल्या केसांना अन घसरलेल्या पदराला. अशा ती मारत नाही टोला टुमणं. लेकी सुनांच्या कापलेल्या केसांना अन घसरलेल्या पदराला. तोडली तर तिने बंधने रूढीवादाने लादलेल्या साखळदंडांना. अशा ती सुनावत नाही संस्कार गोष्टी. अशा ती सुनावत नाही संस्कार गोष्टी. आभासी जगात डुबणाऱ्या नातवंडांना. परिवर्तनाचे सूरही सांधलेत तिने समाज माध्यमावर वावरताना. अशा ती मांडत नाही गणित. अशा ती मांडत नाही गणित. सोसलेल्या उन्हाळ्या पावसाळ्याची. सगळं झाडून झटकून मोकळं मोकळं व्हायचं असतं तिला. केस धुवून नाहल्यावर केस झटकावेत एवढ्या सहज. अशा ती काढून फेकू पाहतीये. अशात ती काढून फेकू पाहतीये शरीराला कातणारे आभूषण. पण युगायुगाच्या ओझानं गर्भार झालेलं शरीर तिला काढूच देत नाही. बोटात घट्ट घट्ट रुतून बसलेलं जोडवं. युगायुगापासून साचून राहिलेलं. युगायुगापासून साचून राहिलेलं ते सारं घट्ट चिकटून आहे. गर्भार देहाचा घात करूनही. गर्भार देहाचा घात करूनही उरलेल्या अर्धवट गर्भगाळासारखे. उरलेल्या अर्धवट गर्भगाळासारखे. धन्यवाद.
धन्यवाद. कवितेचं शीर्षक आहे मोकळं आभाळ. दुपारच्या निवांत वेळी मी वाचनात रंगलेली, फोनच्या आवाजाने माझ्या वाचनाची समाधी भंगलेली. हातातलं पुस्तक बाजूला ठेवून मी फोन उचलते आणि मला फक्त हॅलोच म्हणण्याची संधी देत ती भडाभडा बोलत राहते. हे असं आणि ते तसं, मैत्रिणीचं बोलणं ऐकता मला तिकडे आभाळ भरून आल्याचं जाणवतं. फोनवर तिच्या मनातलं सगळं बोलून झाल्यावर ती मला म्हणते कशी, अगं तुझ्याशी बोलल्यावर ना किती बरं वाटतं म्हणून सांगू. मन अगदी हलकं होतं. हां, म्हणजे आता तिकडे आभाळ मोकळं झालं होतं तर तेवढ्यात ती मला विचारते तू कशी आहेस, आणि माझा होकार गृहीत धरूनच ती फोन ठेवतेही. बरं, मग परत बोलूच आपण. बोलल्यामुळे ती मोकळी झाली होती. मी फक्त निमित्त मात्र होती. प्रत्येकाच्या मोकळं होण्याच्या तऱ्हा अगदी वेगवेगळ्या. कुणी बोलून मोकळं होतं तर कुणी ऐकून. तेव्हा प्रत्येकाचं मन मोकळं होणं अगदी गरजेचं असतं. प्रत्येकाचं आभाळ मोकळं होणं अगदी गरजेचं असतं. तेव्हा बोलत राहा, व्यक्त होत राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. मिळे मानवी जन्म एकदा धरतीच्या दरबारी. करू नको तू गर्व मानवा, बोल बोल तू जरतारी. अनेक जीव हे जगती आणिक परतून जाती माघारी. शेवटी वाजवल्या तरी चालतील टाळ्या. अनेक जीव हे जगती आणिक परतून जाती माघारी. बुद्धीचे हे वरदान तुला रे, सत्याची तू कास धरी. कर्म करूनी भले चांगले, छबी कोरावी जगावरी. करू नको तू गर्व मानवा, बोल बोल तू जरतारी. कुणी कुणाचे नसे जरी रे, सारे संगती वावरती. एकमेका साह्य करूनी माया मनाची पांघरती. सांडित जातू तना मनावरी हर्षाच्या या घागरी. करू नको तू गर्व मानवा, बोल बोल तू जरतारी. अथांग सागर लाटांमधुनी गाळ काढतो काठावरी. मनातल्या तू वाम विचारा, सोडून द्यावे वाऱ्यावरी. लाविशी तू नवते जाता स्नेह दीपया अंतरी. करू नको तू गर्व मानवा, बोल बोल तू जरतारी. मिळे मानवी जन्म एकदा धरतीच्या दरबारी. करू नको तू गर्व मानवा, बोल बोल तू जरतारी. धन्यवाद. कवितेचं शीर्षक आहे नाही जीव देणार.
नाही जीव देणार आता माझा बा, नाही जीव देणार आता माझा बा, दावलं मी त्याला तेच समोरचं झाड, दावलं मी त्याला तेच समोरचं झाड, जिथं लटकणार होता त्यो, म्हणलं ते झाड कंदी देतं का जीव, म्हणलं ते झाड कंदी देतं का जीव, पाऊस नाही आला म्हणून बघ कसं भक्कम उभं आहे. आणि मग त्याला दावला परसातला निवडुंग, आणि मग त्याला दावला परसातला निवडुंग, म्हणलं हा बी कधी जीव देत नाही पावसासाठी, म्हणलं हा बी कधी जीव देत नाही पावसासाठी. मग तू कशा पायी चाललास, कशा पायी मरतोस त्या पावसासाठी. अरे आया कधी नाही देत जीव, अरे आया कधी नेत नाही जीव, त्या सोसतात ऊन वारा आणि हिव, त्या सोसतात ऊन वारा आणि हिव. मोठं करतात पोटच्या लेकरांना, मोठं करतात पोटच्या लेकरांना, स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन. अरे तू तर मर्दगडी आहेस नव, अरे तू तर मर्दगडी आहेस नव, जरा विचार कर. जित्ता राहिलास तर आजोबा होशील, जित्ता राहिलास तर आजोबा होशील, नातवंड खेळवशील. तुझ्या मांडीवर 4 घास खाऊ, उन्हात राबत राहू, पण बा जीव नको रे देऊ. माझी आण आहे तुला, माझी आण आहे तुला, बा जीव नको रे देऊ. तसा तो चमकला, तसा तो चमकला आणि माझ्याकडं बघायला लागला. मुक घेतलं 2-4, म्हणला सोन्या आता कंदी बी जीव देणार नाही. म्हटलं सोन्या आता कंदी बी जीव देणार नाही. हे ऐकून देव बी रडला, हे ऐकून देव बी रडला, आणि समद्यांना वाटलं की पाऊस पडला, आणि समद्यांना वाटलं की पाऊस पडला, समद्यांना वाटलं पाऊस पडला. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. विदर्भातून आलो आहे. एक वऱ्हाडी कविता सादर करतो. शीर्षक आहे ऐन हंगामाच्या घाती. ऐन हंगामाच्या घाती असं आयुष्य वांढाय चाले मनाले मोडून, असं आयुष्य वांढाय चाले मनाले मोडून, जसे वडती गाडीले बैल चाकोली सोडून, जसे वडती गाडीले बैल चाकोली सोडून. राबणारा राबतेन धूर्त छाकट्याले सुख, राबणारा राबतेन धूर्त छाकट्याले सुख. जवारीच्या धांड्यावर जशी वाढते टाऊक, जवारीच्या धांड्यावर जशी वाढते टाऊक. घाम गायात बापाचा, घाम गायात बापाचा, दाम बेपाऱ्याच्या हाती. घाम गायात बापाचा, दाम बेपाऱ्याच्या हाती. झाला बाजार बेमान ऐन हंगामाच्या घाती. झाला बाजार बेमान ऐन हंगामाच्या घाती. मोती पिकावते कोण, मोती पिकावते कोण, हार कोणाच्या गयात. मोती पिकावते कोण, हार कोणाच्या गयात. आम्हासाठी मातेऱ्याचा ढिग उरते खयात. आम्हासाठी मातेऱ्याचा ढिग उरते खयात. 12 मास उजवते, 12 मास उजवते तुमच्या पगाराची कुस. 12 मास उजवते तुमच्या पगाराची कुस. 12 मास दुष्काळाचं
आम्ही उफाणतो भूस, बारो मास दुष्काळाचं आम्ही उफाणतो भूस. तुम्ही लाभार्थी सुखाचे, तुम्ही लाभार्थी सुखाचे, साऱ्या चांदण्या तुम्हाले. तुम्ही लाभार्थी सुखाचे, साऱ्या चांदण्या तुम्हाले. सांज उजवतो आम्ही दान मागून उन्हाले. सांज उजवतो आम्ही दान मागून उन्हाले. धूर जड जगण्याचा भार पेलता पेलेना. धूर जड जगण्याचा भार पेलता पेलेना. आणि खांद्यावरल जोखड मरे लोक उतरेना. खांद्यावरल जोखड मरे लोक उतरेना. आणि शेवटचं आहे, तुम्ही तुमच्या लक्ष्मीचं, तुम्ही तुमच्या लक्ष्मीचं लाख करा कौतुक. तुम्ही तुमच्या लक्ष्मीचं लाख करा कौतुक. पुसा मातीले भी कोणी, पुसा मातीले भी कोणी, तिच्या भेगाईचं दुःख. पुसा मातीले भी कोणी, तिच्या भेगाईचं दुःख. धन्यवाद. आणि पुढचा कवी चुडामन बल्लारपुरे. सतत बंदुकीच्या आवाजाने भेदरलेले रान, सतत बंदुकीच्या आवाजाने भेदरलेले रान, बॉम्बस्फोटाने हादरून गेलेला रानवाटा, बॉम्बस्फोटाने हादरून गेलेला रानवाटा. दंडुकेशाहीने थरथरलेली वस्त्र, दंडुकेशाहीने थरथरलेली त्रस्त अबोल अस्तित्व ही निर्जीवागित माणसं. दंडुकेशाहीने थरथरलेली त्रस्त अबोल अस्तित्व ही निर्जीवागत माणसं. कुऱ्हाडीच्या घावाने जखमी झालेली वृक्षराजी, कुऱ्हाडीच्या घावाने जखमी झालेली वृक्षराजी. शिकारीच्या धाकाने मृत्यू पाठीवर घेऊन पळणारी भयग्रस्त श्वापद, शिकारीच्या धाकाने मृत्यू पाठीवर घेऊन पळणारी भयग्रस्त शब्द. पारध्यांच्या भीतीने जीव मुठीत धरून, पारध्यांच्या भीतीने जीव मुठीत धरून स्थलांतरित होणारी रानपाखरं. भूसुरुंगाने उद्ध्वस्त होणारे वज्राहून कठीण कातळ, भूसुरुंगाने उद्ध्वस्त होणारे वज्राहून कठीण कातळ. साऱ्यांचा जीव आता भांड्यात पडू लागला आहे, कारण पूर्वेला तांबडं फुटू लागलं आहे. आशेची सोनेरी किरणं दिसू लागलीत उगवतीच्या दिशेने. लेखणीच्या तलवारी पारजू लागल्या आहेत समाजकंटकाच्या वर्मी घाव घालायला. लेखणीच्या तलवारी परजू लागल्या आहेत समाजकंटकाच्या वर्मी घाव घालायला. मोरपिसांचा कुंचला पडस फुलांचा रंग घेऊन सरसावलाय समाज मनाच्या कॅनव्हासवर गर्द काळोखाच्या वेथा टिपायला. नवोदितांच्या साहित्यातून उमटू लागलाय अंधार वस्तीचा आक्रोश, नवोदितांच्या साहित्यातून उमटू लागलाय अंधार वस्तीचा आक्रोश. वर्तमानपत्रातील स्तंभ रेखाटू लागलेत आदिवासींच्या व्यथावेदना, वर्तमानपत्रातील स्तंभ रेखाटू लागलेत आदिवासींच्या व्यथावेदना. रानामाळातून दरवळू लागलाय रानवेलीवर उमललेला रानफुलांचा सुगंध. बांबू बनातून वेणूची शीळ घालत मुक्तपणे घुमू लागलाय रानवारा. नदी नाल्याच्या नितळ पाण्यातून प्रसवणाऱ्या मंजूळ स्वरातून प्रवाहित होऊ लागल्यात आदिवासी क्रांतिकारकांच्या गाथा. नदी नाल्याच्या नितळ पाण्यातून प्रसवणाऱ्या मंजूळ स्वरातून प्रवाहित होऊ लागल्यात आदिवासी क्रांतिकारकांच्या गाथा. चंदनी सुगंधासह इथल्या पाना फुलांना येऊ लागलाय वेगळीच अनुभूती देणारा अविस्मरणीय रानगंध. चंदनी सुगंधासह इथल्या पाना फुलांना येऊ लागलाय वेगळीच अनुभूती देणारा अविस्मरणीय रानगंध. चहूबाजूंनी रानवस्ती फुलून गेली आणि पहाटवाऱ्यातून दरवळतोय या वस्तीतील शिलेदारांच्या लेखणीतून प्रसवणारा काव्यगंध रानगर्भातील रानफुलांचा. कारण संविधानाचं वादळ आता या रानावनात घोंगावू लागलं आहे. घोंगावू लागलं आहे. धन्यवाद. प्रशांत पनवेलकर. सर, आदर तुमचा. पौराणिक मान्यतेनुसार अश्वत्थामा चिरंजीव आहे, परशुराम चिरंजीव आहे, हनुमानसुद्धा चिरंजीव आहे. आणि गुरु कौरव आणि पांडवाचे एकंदरीतच गुरु द्रोणाचार्य यांचा चिरंजीव म्हणजे अश्वत्थामा.
सादर आहे कविता कर्ज. चिरंजीव नसून फक्त जिवंत आहे अश्वत्थामा. चिरंजीव नसून फक्त जिवंत आहे अश्वत्थामा. तो का जिवंत आहे किंवा तो का चिरंजीव आहे याचं उत्तर फक्त काळ यंत्रच देऊ शकेल असं मला वाटते. चिरंजीव नसून फक्त जिवंत आहे अश्वत्थामा आणि शोधत आहे एकलव्याला. चिरंजीव नसून फक्त जिवंत आहे अश्वत्थामा आणि शोधत आहे एकलव्याला आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून देण्यासाठी. कारण बापाचं कर्ज हा त्याचा वारसदारच फेडत असतो. कारण बापाचं कर्ज हा त्याचा मुलगाच फेडत असतो. धन्यवाद. अविचल अर्थांचे निद्रिस्त सांगाडे पाहताना, अविचल अर्थांचे निद्रिस्त सांगाडे पाहताना मनात निर्माण होते इच्छा. अविचल अर्थांचे निद्रिस्त सांगाडे पाहताना मनात निर्माण होते इच्छा की निदान आता तरी कवितेनं बॉम्ब व्हावं. अविचल अर्थांचे निद्रिस्त सांगाडे पाहताना मनात निर्माण होते इच्छा की निदान आता तरी कवितेनं बॉम्ब व्हावं. असं वाटू लागलंय आता की कविता बांधता यायला हवी पोटाला आणि स्लीपर सेल बनून घुसता यायला हवं गद्दारांच्या दंगलीत. म्हणजे कवीलाही उद्ध्वस्त होता येईल त्याच्या कवितेसह. हे इतकं नसेल शक्य, हे इतकं नसेल शक्य तर कविता कमीत कमी फुल्ली लोडेड AK-47 बनूच शकते. हे इतकं नसेल शक्य तर कविता कमीत कमी फुल्ली लोडेड AK-47 बनू शकते. ती जळजळणारं ॲसिड तरी होऊ शकते. तेवढंही नसेल शक्य तर निदान सूर्याची धार होऊ शकली असती कविता, किंवा घट्ट मूठ आवळलेली गुद्दा झाली असती कविता, किंवा तिला होता आलं असतं आवेशात थुंकीसकट झाडलेली एखादी सणसणीत शिवी, तरी धन्य झाला असता कवी. पण यातलाच काहीच घडत नाही. कविताच होते चिता आणि कवी जातो सती. कविताच होते चिता आणि कवी जातो सती, किंवा कबर होऊन कविता कवी हताश परततो मुठभर शेवटची माती सोडून. या चिरनिद्रिस्त कवितांना किमान आता जाग येऊन, या चिरनिद्रिस्त कवितांना किमान आता जाग येऊन कवीची गचांडी यांनीच पकडून लिहून घ्यावं स्वतःला. या चिरनिद्रिस्त कवितांना किमान आता जाग येऊन कवीची गचांडी यांनीच पकडून लिहून घ्यावं स्वतःला आणि उडून जावं फिनिक्स पक्षासारखं मागे उरली राग झटकत. नकाशांना प्रमाण न मानता त्यांनी भटकावं कुठेही कसंही. नकाशांना प्रमाण न मानता त्यांनी भटकावं कुठेही कसंही. त्यांनी बसावं समाजाच्या निष्पर्ण फांदीवरती फूल होऊन, यावं वांजपणाच्या कडेवर निरागस मूल होऊन. त्यानं बसावं समाजाच्या निष्पर्ण फांदीवरती फूल होऊन, यावं वांजपणाच्या कडेवर निरागस मूल होऊन. कवितेनं मेघांकडे डोळे लावून बसलेल्यांचं उत्तर व्हावं, गाभाऱ्यात नेणाऱ्या पायरीचा पत्थर व्हावं. कवितेनं मेघांकडे डोळे लावून बसलेल्यांचं उत्तर व्हावं, गाभाऱ्याकडे नेणाऱ्या पायरीचा पत्थर व्हावं. खरं सांगतो कवितेला खूप काही होता येईल. खरं सांगतो कवितेला खूप काही होता येईल. ज्याला जे जे हवं ते ते तिला देता येईल. खरं सांगतो कवितेला खूप काही होता येईल. ज्याला जे जे हवं ते ते तिला देता येईल. गझल शेर 4 ओळी मुक्त छंद साल्या जाती. गझल शेर 4 ओळी मुक्त छंद साल्या जाती. वृत्त बित्त गाल गागा मृत नियमबद्ध सारी नाती. कविता म्हणजे नाही फक्त कागद ओला अक्षर खेळ. कविता म्हणजे नाही फक्त कागद ओला अक्षर खेळ. रक्त मांस विरघळलेला कविता असतो काळीज मेळ. कविता म्हणजे नाही फक्त कागद ओला अक्षर खेळ. कविता म्हणजे नाही फक्त कागद ओला अक्षर खेळ. रक्त मांस विरघळलेला कविता असतो काळीज मेळ.
कविता म्हणजे नग्न सत्य. कविता म्हणजे नग्न सत्य ब्रह्मांडावर आहे स्वार. कविता म्हणजे नग्न सत्य ब्रह्मांडावर आहे स्वार. अन्यायातून सोडवणारी भवानीची आगिंधार. अन्यायातून सोडवणारी भवानीची आगिंधार. भवानीची गुर्णिका आणि पद्मपाणी. गुर्णिका हे जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो यांचं युद्धविरोधी चित्र आहे, हे त्याचं नाव. कविता. नाकर्त्यांना युद्धाशिवाय दुसरा पर्याय नसतो. नाकर्त्यांना युद्धाशिवाय दुसरा पर्याय नसतो. नामशेष झालेले वंश, धर्म, जात, वर्ण यापैकी कशाचेही पुनरुज्जीवन त्यांना पुरेसे असते आपले नाकर्तेपण लपवायला. नाकर्त्यांना युद्धाशिवाय दुसरा पर्याय नसतो. नामशेष झालेले वंश, धर्म, जात, वर्ण यापैकी कशाचेही पुनरुज्जीवन त्यांना पुरेसे असते आपले नाकर्तेपण लपवायला. नाहक मारल्या गेलेल्यांच्या मरणाऱ्यांच्या चितेवर शिजवतात ते अन्न. नाहक मारल्या गेलेल्यांच्या मरणाऱ्यांच्या चितेवर शिजवतात ते अन्न. निर्भीकांना टाकले जाते अडगळीत. निर्भीकांना टाकले जाते अडगळीत. निर्भीक आपला हळवा कोपरा जपत वाढवत जातो त्याचा परीघ. निर्भीक आपला हळवा कोपरा जपत वाढवत जातो त्याचा परीघ. तेव्हा द्वेषाचा बारूद गोळा आदळतो त्याच्या समृद्ध विश्वावर. आयुष्यभर जपलेल्या संवेदनेला क्षणात केलं जातं उद्ध्वस्त. सुंदरतेच्या पराभवावर उसळते त्यांचे विकट हास्य. सुंदरतेच्या पराभवावर उसळते त्यांचे विकट हास्य. लाखो लोकांच्या मरण ढिगाऱ्यावर नाचणाऱ्या व्हिक्टरीच्या दोन बोटांवर. लाखो लोकांच्या मरण ढिगाऱ्यावर नाचणाऱ्या व्हिक्टरीच्या दोन बोटांवर पिकासोचे गुर्णिका निर्माण करते प्रश्नचिन्ह. व्हिक्टरीच्या दोन बोटांवर पिकासोचे गुर्णिका निर्माण करते प्रश्नचिन्ह. तेव्हा उद्ध्वस्त गावातील अजिंठ्यातील पद्मपाणी. तेव्हा उद्ध्वस्त गावातील राखेवर अजिंठ्यातील पद्मपाणी उमटवतो आपले पदचिन्ह. धन्यवाद. डॉक्टर विजय दामोदर काळे. अत्तराच्या सुगंधात दरवळणारी ईद म्हणजे कविता. अत्तराच्या सुगंधात दरवळणारी ईद म्हणजे कविता. फटाक्याच्या आतिषबाजीत गुदमरणारी दिवाळी म्हणजे कविता. अन्याय अत्याचाराची होळी आणि या पिझ्झा बर्गरच्या जमान्यात हरवत चाललेली पुरणाची पोळी असते कविता. कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे भाकरीचा मेळ. तू स्वप्नांना बळ दे, मी संसाराला ठिगळ लावतो. तू स्वप्नांना बळ दे, मी संसाराला ठिगळ लावतो. जमलंच तर संध्याकाळच्या भाकरीचा मेळ लावतो. तू वाचत राहा पोथीपुराण, सत्यनारायणाची पूजा कर. अजून थोडी वाट पहा, अजून थोडा धीर धर. तू वाचत राहा पोथीपुराण, सत्यनारायणाची पूजा कर. अजून थोडी वाट पहा, अजून थोडा धीर धर. मी बाजारात पोटासाठी डोंबाऱ्याचा खेळ लावतो. जमलंच तर संध्याकाळच्या भाकरीचा मेळ लावतो. तू स्वप्नांना बळ दे, मी संसाराला ठिगळ लावतो. लोक खुशाल जगतायत कम्प्युटर, इंटरनेट, व्हॉट्सअपच्या युगात. लोक खुशाल जगतायत कम्प्युटर, इंटरनेट, व्हॉट्सअपच्या युगात. त्यांना खरंच पटत नाही की भाकरीचा प्रश्न आमचा अजूनही सुटत नाही.
सर, लोक खुशाल जगतायत कम्प्युटर, इंटरनेट, व्हॉट्सअपच्या युगात. त्यांना खरंच पटत नाही की भाकरीचा प्रश्न आमचा अजूनही सुटत नाही. कळणाऱ्यांना कळू दे, छळतील त्यांना छळू दे. कळणाऱ्यांना कळू दे, छळणाऱ्यांना छळू दे. मी आज आतड्यांना अजून थोडा पीळ लावतो. जमलंच तर संध्याकाळच्या भाकरीचा मेळ लावतो. तू स्वप्नांना बळ दे, मी संसाराला ठिगळ लावतो. आणि शेवटी ज्याच्यासाठी विदर्भातून इथं आलो ते, तू म्हणायचा तर हरिपाठ मनातल्या मनात. तू म्हण म्हणायचा तर हरिपाठ मनातल्या मनात. लेकरांना मात्र बाबासाहेब उगाळून पाज. शिवाजीची कथा सांग, तुकोबाची गाथा सांग. तू म्हणायचा तर हरिपाठ मनातल्या मनात. लेकरांना मात्र बाबासाहेब उगाळून पाज. शिवबांची कथा सांग, तुकोबांची गाथा सांग. मी आज घरी यायला मुद्दाम थोडा वेळ लावतो. जमलंच मी आज घरी यायला मुद्दाम थोडा वेळ लावतो. जमलंच तर उद्या पुन्हा भाकरीचा मेळ लावतो. तू स्वप्नांना बळ दे, मी संसाराला ठिगळ लावतो. जमलंच तर संध्याकाळच्या भाकरीचा मेळ लावतो. धन्यवाद. हे आपल्या संयोजन समितीचे सदस्य आहेत, आजच्या निमंत्रित कवीचे कवी आहेत. आणि त्याबरोबरच या कवी संमेलनाच्या निमित्तानं त्यांना वाई घाटाची प्रतिकृती पेढे देऊन शाल घालून त्यांचा सन्मान होतोय. लक्ष्मीकांत रांजणे आणि विलास पिसाळ. धन्यवाद. आणि या निमित्तानं मी आदरणीय दादा तथा विनोद कुलकर्णी यांना विनंती करतो की आपण नायगावकरांच्या विषयी 2 शब्द त्यांना प्रेरणा. अशोक नायगावकर हे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि त्यामुळे त्यांची 75 मी इतकी थाटात केली होती. आणि आत्तासुद्धा मिलिंद जोशी आमच्या हक्काचे महामंडळाचे अध्यक्ष, सुनीताराजे पवार कार्यवाह असल्यामुळं सातारच्या संमेलनाच्या कवी संमेलनाचा अध्यक्ष नायगावकरच हवा अशी आम्ही मागणी केली. आणि मिलिंद जोशी आणि सुनीताराजेंनी त्यांना एकमतानं मान्यता दिली. मिलिंद जोशीचं तर खाजगीत बी प्रेम आहे त्यांच्यावर, म्हणजे जाहीर आहेच. त्यामुळे काय प्रश्न नाही. पण नायगावकरांसारखा हिरा कवी आपल्याला लाभला म्हणजे मर्ढेकरांचा वारसा नायगावकरांनी पुढं चालवला. आणि त्यामुळं नायगावकरांविषयी अतीव प्रेम. मर्ढेकरांना भेटता आलं नाही, त्यांचं स्मारक उभं केलं, पण नायगावकरांचा सहवास लाभला. हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. मी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. यानंतर आपण सर्व कवींचा आता करून टाकूया हंसकी घ्यायचा. आता प्रत्येक कवीने कृपया येऊन आपण सातारकरांच्या 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाकडे आपला सन्मान स्वीकारायचा आहे. प्रथमतः सुनील उबाळे सर या. मी आदरणीय मिलिंद जोशी सर, विनोद कुलकर्णी सरांना आणि माईंना अशी विनंती करतो, आडकर सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या सर्वांचा सन्मान करावा. सुनील उबाळे सर, डॉक्टर रमेश रावळकर, डॉक्टर रमेश रावळकर, DK शेख सर, DK शेख सर, संगीता माने या. संगीता माने, यानंतर अनिता येलमटे यांनी तयार राहायचं आहे. अनिता येलमटे मॅडम. त्यानंतर गौतम सूर्यवंशी, अनिता येलमटे घ्या. गौतम सूर्यवंशी झाले का? गौतम सूर्यवंशी झाले, आले या. यानंतर आदित्य दावणे. या सगळ्यांचा सत्कार आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे त्यांचं.
कवी संमेलन असंच चालू राहणार आहे. हां, गौतम सूर्यवंशी यांचा सन्मान होतोय. ज्योती कपिले, हॅलो, आवाज कमी होतोय. ज्योती कपिले यांचा सन्मान होतोय. आदित्य धरून झालं. ज्योती कपिले. दीपाली वझे मॅडम या. दीपाली वझे. दीपाली वझे. एकदा टाळ्या वाजवून सगळ्यांचं स्वागत करायचंय आपण. कमलाकर राऊत, मनोज वराडे. कमलाकर राऊत, त्यानंतर मनोज वराडे. अरे वा. मनोज वराडे. प्रदीप देशमुख. प्रदीप देशमुख या. वराडे सर या. हां, प्रदीप, हां, येऊ द्या असं. वराडे सरांचा सन्मान होतोय. प्रदीप देशमुख बरोबर आहे. वराडे सर. चुडामन मल्हारपुरे. ते प्रदीप देशमुख आले या. देशमुख साहेब या. एकत्र एकदम माहिती आहे. चुडामन बल्लारपुरे. प्रशांत पनवेलकर. सुनील यावलीकर. डॉक्टर विजय काळे. सुनील यावलीकर नंतर डॉक्टर विजय काळे. एक मिनिट हा विजय. डॉक्टर विजय काळे. डॉक्टर विजय काळे यांचा सन्मान होतोय. यानंतर विवेक सावरीकर. कवी. विवेक सावरीकर. कविता अमोनकर. चंद्रकांत बेबले. आपणही या. कविता अमोनकरांचा सन्मान होता. त्रिवेणी शिर्के. कावेरी भादडकर. संदीप देशमुख.
या संदीप देशमुख येस. ज्योती कुलकर्णी, आणि सातारच्या माहेरवासीन डॉक्टर कांता नलावडे या. कांतातांशी तर जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. कांता नलावडे हे ना बदलून घेतलेलं आपल्याला. ज्योती कुलकर्णी आलेत का? या यस. किरण येले नाही झालं. लक्ष्मीकांत रांजणे वाई येले आले नाही. लक्ष्मीकांत रांजणे अरे हां. लक्ष्मीकांत रांजणे, सागर काकडे, सागर काकडे या. सातारचा अपर पुण्यात राहणारा कवी सागर काकडे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सागरसाठी. विलास पिसाळ, विलास पिसाळ वाई. सुनील जवंजाळ, सुनील जवंजाळ. सविता पोद्दार, सविता पोद्दार. अरुणराव बोराडे या. अरुणराव या. अरुणराव बोराडे, अरुण बोराडे सरांचा सन्मान होतोय. प्रभाकर शेळके, प्रभाकर शेळके, प्रभाकर शेळके. कैलास गांधी, कैलास गांधी सर या या या. वेलकम. धन्यवाद. हॅलो. नाही कवी
हॅलो. सगळ्या हॅलो. आवाज वाढव जरा आवाज. सगळ्या कवींची मौट बांधणारे आणि उत्तम सूत्रसंचालन करणारे आमची साताऱ्याची शान कवितेमधली असं आपण ज्यांना म्हणू असे आमचे प्रदीप कांबळे सर यांचा सत्कार आता होत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सातारकर आहे.